या पॅनिक बद्दलला चालना देण्यासाठी म्हणून आमचा जोरदार प्रयत्न चाललेला आहे. सभागृहामध्ये काही आम्ही निर्देश दिले, त्याच्यामध्ये विधेयक आणलं होतं सरकारने त्या महिला सुरुवातीने, आणि त्याच्यात म्हटलेलं होतं की भिक्षेक महारोगी जे आहेत त्यांना भिक्षेकरी म्हणून भिकारी म्हणून संबोधणं याला बंदी असणार आहे. पण त्याच्यात मनोरुग्णांचा उल्लेख मात्र वेडे असा केलेला होता. तर ते शब्द आपण आता बदललेले आहेत सगळ्या कायद्यानुसार. तर त्याच्याबद्दल मी बैठक घेतल्यावरती ती सुधारणा त्याच्यामध्ये तर करण्यात आली, जेणेकरून मनोरुग्ण किंवा दिव्यांग असे शब्द वापरले पाहिजेत, त्याच्या सूचनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली. महिला आयोगाचा कार्यक्रमाला मी स्वतः सक्षम म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर सुयोगला पत्रकारांची व्यवस्था असते, तिथे पत्रकार नसणारे काही लोक आलेले आहेत आणि त्याच्यामुळे नावांची यादी घेत असताना पत्रकारांवरच अन्याय झाला आहे असं माझ्या निदर्शनाला आणून दिल्यावर आम्ही ताबडतोब ते DGITRचं आधीचं परिपत्रक रद्द करायला लागलं आणि जे वर्षानुवर्ष विधिमंडळाचं वार्तांकन करतायत त्याच पत्रकारांना सुयोगमध्ये राहायची व्यवस्था असावी अशा प्रकारे सुद्धा आम्ही लक्ष वेधलं.